अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. 15 फेब्रुवारी 2026ला आलेली आहे महाशिवरात्र आणि यंदाच्या महाशिवरात्रीचं काय खास वैशिष्ट्य असणार आहे. यंदाच्या महाशिवरात्रीचा पूजेचा मुहूर्त काय असणार आहे, निश्चित काल काय असणार आहे, तसेच महाशिवरात्रीला उपवास कसा करायचा, तो कसा धरावा, कोणते पदार्थ खावे, तर महाशिवरात्रीबद्दलची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करते. बघा, सगळ्यांना माहिती आहे की महाशिवरात्रीची रात्र महत्त्वाची असते. या रात्री भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने, त्यांचे स्तोत्र म्हटल्याने, भगवान शिवशंकराच्या नावांचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो. पण चतुर्दशी तिथी 2 दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा काल निश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे. म्हणून यंदा 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र आहे. मात्र अन्य व्रतामध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. परंतु महाशिवरात्रीत मगाशी म्हटलं तसं रात्रीला महत्त्व असतं. या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केलं जातं. रात्रीचे समान 15 भाग केल्यानंतर त्यापैकी 8वा भाग तो निश्चित काल म्हणून ओळखला जातो. जेव्हा निश्चित काली कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची 14वी तिथी असेल तिला शिवरात्र म्हटलं जातं. माघ महिन्यात या शिवरात्रीला विशेष महत्त्व असल्याने ती महाशिवरात्र असते. आणि यंदा जो निश्चित काल आहे तो कधी असणार आहे तर 15 फेब्रुवारीला उत्तरात्री 12:28 1 वाजून 18 मिनिटांपर्यंत हा निश्चित काल असणार आहे. भगवान शिवशंकराची उपासना ही उपवास, पूजा, जागरण या 3 प्रमुख गोष्टींनी करायची असते. आणि रात्रीच्या 4थ्या प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजा केली जाते. तिला यामपूजा असंही म्हटलं जातं. महाशिवरात्रीला भगवान शिवशंकराचा जलाभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. घरच्या घरी महाशिवरात्रीची पूजा कशी करायची ती लवकरच व्हिडिओ येणार आहे. महाशिवरात्रीची पूजा ही 15 फेब्रुवारी रोजी असणार आहे. महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते. त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे. ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. महाशिवरात्रीचं व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष घरातील सगळ्यांनीच केलं पाहिजे. महाशिवरात्री उपवासाचे नियम. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयाच्या 2 तास आधी, त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्ध जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. त्यानंतर नित्याची देवपूजा करावी. उपवासाचे इच्छित फल मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहारवर उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते. शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून, फक्त मनोभावे करा. मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे. नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले. त्याची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला. नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे. दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभा राहून पूजा करू नये. मातीच्या पंतीत आवर्जून दिवा लावावा, पण तीही आपण स्वतः न्यावी. बेलपान हे पालथे वाहत देवी. त्याचा दांडा आपल्या समोर येईल असे बेलपान व्हावे. जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेलपान घेऊन ते धुवून ते परत आपण शिवपिंडीवर वाहू शकतो. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसेल त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करू नये. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातले दुःख, संकटे नष्ट होतात. व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जलम म्हणजेच काही न खाता पिता केवळ
पाण्यावर काही जण फलाहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छा शक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करावा. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी. म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्यांचे मन दुखावू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्रजप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला. बेलपत्र वाहताना नेहमी पालथे अर्पण करावे. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, दही आणि मध देखील अर्पण करू शकता. बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेले कधीही शिळे होत नाही. हे आपण धुवून वाहू शकतो. धोत्र्याची फुले, फळे, पांढरी मुकुट, फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच या दिवशी आवर्जून कवठ खावे. तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, कमळ, अपराजिता, शमी, मोहरीची पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो. पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा. तसंच काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. शिवलिंगाला सिंदूर किंवा कुंकुम अर्पण करू नका, म्हणजे हळदी कुंकू. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. तसेच केतकीची फुले, चाफ्याची फुले ही शापित फुले टाळावीत. बेलाचे पान तुटलेले अर्ध पान असलेले अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल, केतकीचे फूल, निशिगंधाची फुले, नारळ पाणी, तुळशीची पाने इत्यादीचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्पदोष निघून जातो. त्यामुळे काळे तीळ मिक्स करून आंघोळ करावी. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध, दही, पाणी, पंचामृत किंवा इतर कशाचाही, त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांडं वापरावं. शंखाचा वापर करून अभिषेक करू नये. महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध, दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्या किंवा भांडं अजिबात वापरायचा नाही. कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ खराब होतात आणि हेच विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ जल अर्पण करीत नसाल तर तांब्या चालतो. महादेवाची जेव्हा आपण पार्वती, गणेश, कार्तिकेय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यास चालतं. फक्त महादेवाची एकटीची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नये. त्याऐवजी चंदन आणि भस्म लावावं, म्हणजे शिवलिंगाची पूजा. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत. यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करताना ती विषम संख्यांमध्ये अर्पण करावी. जसं की 1, 3, 5, 7, 11 अशा पद्धतीने. महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्यांकडून कथा ऐकण्यास चालते. गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात. फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी काळजी घेऊन व्रत करावे. पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा. नाही तर केवळ भगवान शंकराची पूजा विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालेल. महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेल 3 दलाचे असलं पाहिजे. 2 किंवा 1 दलाचं पान अर्पण करू नये. म्हणजेच 3 पाकळ्या असलेलं पान. बेलाच्या झाडाला नमस्कार करावा, मग पान तोडावेत. बेलपान जळलेलं, तुटलेलं, चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका. शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे. खूप जलद गतीने जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप म्हणावा. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारणं सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा.
त्यानंतरच उपवासाचे पारणं सोडावे. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो. काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका. परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचेच असतील तर आधीच्या दिवशी धुवावे. यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धतुराचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा. संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजे 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छानुसार. त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकाचं तिलक लावू नये. त्याऐवजी चंदनाचं तिलकाला प्राधान्य द्यावे. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य असेल आणि जमेल त्यानुसार उपवास करा. पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.